नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, कष्टकऱ्यांनो आणि नागरिकांनो, मी ताना जक्के आपल्या ताना जक्के न्यूजवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बांधवांनो, आज मी तुमच्या समोर जी माहिती घेऊन आलो आहे ती केवळ एका सामान्य बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन धडकलेल्या एका भीषण आणि अभूतपूर्व महासंकटाची पूर्वसंकल्पना आहे। निसर्गाचा एक असा भयानक प्रकोप आपल्या राज्यावर घोंगावत आहे ज्याने संपूर्ण राज्य प्रशासनाची, मुख्यमंत्र्यापासून ते अगदी गावच्या सरपंचापर्यंत आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सर्व अधिकाऱ्यांची झोप उडवून दिली आहे। तुम्ही सध्या स्क्रीनवर जे उपग्रहाचे फोटो आणि नकाशे पाहत आहात तो कोणताही साधासुद्धा पाऊस नाही, सामान्य अंदाज नाही, हा थेट निसर्गाचा जलप्रलय आहे। चक्क 150 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारा जीवघेणा वादळी वारा आणि महाराष्ट्रातील 10 प्रमुख जिल्ह्यांमध्ये थेट ढगफुटीचा अत्यंत गंभीर इशारा हवामान खात्याने दिला आहे। प्रशासनाने अनेक तालुक्यामध्ये हाय अलर्ट आणि रेड अलर्ट घोषित केला असून अतिसंवेदनशील गावाची यादी युद्ध पातळीवर जाहीर करण्यात आली आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो, हा धोका किती मोठा आहे याचा अंदाज यावरून लावा की पुढील काही तास आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अत्यंत क्रूर ठरणार आहेत। शेतात घाम गाळून रक्ताचं पाणी करून कमावलेली पिके, तुमची घरे आणि आपली गुरेढोरे एका रात्रीत उद्ध्वस्त करण्याची ताकद या महासंकटात आहे। मी ताना जक्के तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आज स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हा व्हिडिओ एक सेकंदही न चुकवता पूर्ण पहा। हा इशारा तुमच्यापर्यंत मर्यादित न ठेवता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत, प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच्या आत्ता शेअर करा। चला तर मग जाणून घेऊया या महासंकटाची संपूर्ण इनसाइड स्टोरी। महत्त्वाचा विषय म्हणजे 150 किलोमीटरच्या वेगाने विज्ञान आणि भयानक वास्तव। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की 150 किलोमीटर प्रति तास वेग म्हणजे नक्की काय। सामान्यतः 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतात तेव्हा झाडाच्या फांद्या तुटतात, पण जेव्हा हा वेग 150 किलोमीटरच्या प्रति तास या आकड्याला स्पर्श करतो तेव्हा त्याला आपण अतितीव्र चक्रीवादळ म्हणतो। हा वेग एखाद्या सुसाट धावणाऱ्या एक्सप्रेस हायवेवरील बुलेट ट्रेनपेक्षा जास्त आहे। या वेगात निसर्गासमोर जे काही येईल ते नष्ट करण्याची ताकद या वाऱ्यामध्ये असते। त्यामुळे कच्ची घरे, पत्र्याचे शेड उडून जातील, विजेचे मोठे खांब आणि टॉवर्स पत्र्यासारखे कोलमडतील आणि शेकडो वर्षांची झाडे मुळासकट उपटून पडतील। त्यानंतर ढगफुटी म्हणजे नेमकं काय? निसर्गाचा जलप्रलय। या वादळासोबत दुसरी सर्वात मोठी भीती आहे ती म्हणजे ढगफुटी। वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर जेव्हा संपूर्ण महिनाभरात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस जेव्हा अवघ्या 1-2 तासात एकाच ठिकाणी कोसळतो त्याला ढगफुटी म्हणतात। म्हणजेच एकाच तासात 100 किलोमीटरपेक्षा जास्त पाऊस। जेव्हा अशी ढगफुटी होते तेव्हा जमिनीला पाणी शोषून घेण्यास वेळच मिळत नाही। डोंगरावरून पाण्याचे प्रचंड लोंढे आणि दरडी खाली येतात। नदी नाल्यांचे पाणी पात्र सोडून थेट गावात आणि शहरात घुसते। अवघ्या 15 मिनिटात लोकांच्या घरात गळापर्यंत पाणी साचू शकतं। त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे ते 10 जिल्हे आणि धोक्याचं झोन। आता आपण या 10 जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। त्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे। जर तुम्ही या 10 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आतापासूनच तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागणार आहे। पहिला जिल्हा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। वादळाचा पहिला फटका इथे बसेल। समुद्रात 15 ते 20 फुटांच्या लाटा उसळतील। दुसरा आहे रायगड आणि ठाणे। डोंगराळ भागात दरड कोसळण्याची तीव्र धोका आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे पुण्याच्या घाटमाटा येथे ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यानंतर चौथं म्हणजे सातारा, महाबळेश्वर आणि वाई परिसरासह पश्चिम घाटात अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। त्यानंतर पाचवं म्हणजे कोल्हापूर आणि सांगली आणि त्यानंतर सहावं म्हणजे सांगली, पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ होऊन पूर येण्याची भीती आहे। त्यानंतर सातवं नाशिक आणि आठवं म्हणजे जळगाव। उत्तर महाराष्ट्रात वादळी वारे आणि मुसळधार गारपिटीची शक्यता आहे। कांदा आणि द्राक्ष बागायतदारांसाठी हा इशारा अत्यंत गंभीर आहे। त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे गावे, शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या गाईडलाईन्स। या महासंकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने गावाची यादी जाहीर केली आहे, जी तुम्ही जिल्हा प्रशासनाच्या पोर्टलवर किंवा स्थानिक ग्रामपंचायतीत पाहू शकता। तातडीने करायच्या गोष्टी। शेतकरी बांधवांनो, शेतातील काढलेलं पीक, सोयाबीन असू द्या, कापूस किंवा कांदा, तातडीने पक्का छताखाली हलवा किंवा जाड ताडपत्रीने घट्ट बांधा। जनावरांना पत्र्याच्या शेड खाली किंवा झाडाखाली बांधू नका। विहिरीजवळील वीज पंप सुरक्षित उंचीवर काढून ठेवा। नागरिकांसाठी सल्ला, पुढील 48 तास घराबाहेर पडणे आणि प्रवास करणे पूर्णपणे टाळा। घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, प्लग्स काढून ठेवा। घरात पिण्याचे पाणी, सुका खाऊ आणि टॉर्च, मेणबत्ती, इमर्जन्सी किट तयार ठेवा। व्हॉट्सअपवरील अफवावर विश्वास ठेवू नका। त्यानंतर शेवट आणि भावनिक आव्हान। माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, संकट किती मोठं आणि भयानक असलं तरी महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की आपण संकटासमोर कधीही गुडघे टेकले नाहीत।
आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहून या संकटातून सुखरूप बाहेर पडू लागलो आहे. प्रशासनाने आणि NDRFच्या तुकड्याने आपली तयारी केली आहे. आता गरज आहे ती फक्त आपल्या सतर्कतेची. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा एकमात्र प्रामाणिक उद्देश हाच आहे की महाराष्ट्रातील एकाही भावाचे, बहिणीचे किंवा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ आत्ताच्या आत्ता तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. तुमचा एक शेअर आज कोणाचा तरी जीव आणि संसार वाचवू शकतो. हवामान बद्दलच्या प्रत्येक मिनिटाच्या थेट अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी आपल्या तानाजी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.